नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात सगळेजण? अपेक्षा करते सगळेजण स्वस्थ आणि मजेतच असाल। आज आहे मंगळवार आणि नव्या दिवसाची सुरुवात नव्या आशाने केली तर आयुष्य आपोआप उजळते। म्हणून म्हटलं चला आज आपल्या व्हिडिओची सुरुवात ही देवघरापासूनच करावी। म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला माझं देवघर दाखवलं आणि मंगळवार म्हटलं म्हणजे देवांची खास सेवा तर झालीच पाहिजे आणि खास करून आपल्या कुळदेवीची सेवा मंगळवारी केलीच पाहिजे, जेणेकरून नेहमी आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते। म्हणून खास मंगळवारी तर मी ही सेवा करतच असते आणि आज सगळं मंदिर स्वच्छ करून देवही मस्त उजळून घेतले होते आणि मस्त आज गुलाबाची फुलं देवांना वाहिली होती। आणि त्याचबरोबर दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला हळदीचं लेपन ही नक्कीच करायला पाहिजे। त्यानेही आपली घरातली नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। जेव्हापासून मी हळदीचं लेपन करायला लागली आहे तेव्हापासून माझे प्रत्येक कामे वेळेवर होतात आणि घरातही शांतता आणि सुख समृद्धी आहे। म्हणून हळदीचं लेपन नक्कीच करा आणि जेव्हाही घरामध्ये दिवा लावला की एक धूपबत्तीचा वेगळाच सुगंध घरात प्रसरून जातो आणि वेगळीच शांतता मनाला लागत असते। आज ना बाकीची सगळी कामे सोडून मी आधी मंदिरच स्वच्छ करून देव स्वच्छ करून देवघरात दिवाच लावून घेतला होता। सगळी कामे माझी तशीची तशी पडली होती। भांडी सुद्धा घासायची होती आणि स्वयंपाक सुद्धा करायचा होता। तर एकीकडे आज उपवास आहे म्हणून शेंगा सुद्धा भाजायला ठेवल्या होत्या आणि एकीकडे चहा सुद्धा ठेवला होता। आता जोपर्यंत इकडे चहा उकळत आहे तोपर्यंत शेंगा सुद्धा भाजल्या जातील। कालच बाजारात गेली होती, तिथून मी 1 किलो या भुईमुगाच्या शेंगा घेऊन आली होती। आमच्या घरात सगळ्यांना खूपच जास्त आवडतात आणि याला भाजायला थोडा उशीरच लागतो। तर इकडे चहा सुद्धा उकळला होता। म्हटलं आधी चहा घेऊन घेऊ, नंतर बाकीची कामे आरामात होतील। चहा घेतल्यानंतर लगेचच भांडी घासायला सुरुवात केली। सकाळची टिफिनची भांडी थोडीच होती, जास्त नव्हती। म्हटलं आधी घासून घ्यावी, नंतर पुढचे कामेही सुरू होतील। संध्याकाळसाठी मला हे दोडक्याची भाजी बनवायची होती। म्हटलं चला याच्या शिरा काढून ठेवूया म्हणजे संध्याकाळी बनवायला जास्त उशीर लागणार नाही, फटक्यात होईल। नेमके 3च दोडकी उरली होती। मी ज्या दिवशी आमच्या घरी श्राद्ध होता त्या दिवशी पावशेर आणले होते, पण त्यामधून एक ज्या दिवशी श्राद्ध होता त्या दिवशी पंचवटी भाजीमध्ये वापरली होती आणि 3 उरली होती। तर बघते तर काय 2 दोडके तर यामधून खराबच निघाले। मग आता याची भाजी बनवायचा प्लॅनच कॅन्सल झाला आणि आता संध्याकाळच्या जेवणामध्ये दुसरा काही भाजीचा जुगाड करावा लागणार आहे। आणि घरातलं पीठही संपलं होतं म्हणून खालीच आमच्या गिरणी आहे, म्हणून खाली जाऊन पीठही घेऊन आली आणि ताजंच पीठ मिळते म्हणून मी ताजं तयार दळलेलं पीठच आणत असते। आणि बेसन सुद्धा संपलं होतं तर बेसनही घेऊन आली। आता याला न चाळता मी अशीच डब्यामध्ये भरून घेणार आहे, कारण आता वेळही नाही एवढा चाळायला आणि कधी मी अशीच डब्यात भरून घेते। तसाही किती वेळ लागतो पीठ चाळायला, जेवढं आपल्याला पाहिजे असेल तेवढं चाळायला जास्त काही उशीर लागत नाही। म्हणून जेव्हा चपात्या करायच्या असतात तेव्हाच मी पीठ चाळून घेत असते। बघा ना, घरात अशी छोटी बरीचशी कामे असतात जी डोळ्याने दिसतही नाहीत आणि उरकतही नाहीत, पण आपल्याला ती शेवटी करावीच लागतात। आणि आपल्याला प्रत्येक दिवसाला जर खास बनवायचा असेल तर आपल्याला अशा छोट्या गोष्टींमधूनच आनंद शोधला पाहिजे। आणि बऱ्याच वेळा आपल्याला अशा कामांचा कंटाळाही येतो, पण शेवटी कामे तर आपल्याला करावीच लागतात। मग कंटाळा न करता हसून कामे करायला काय खोटं आहे, म्हणजे आपली कामेही सोपी होतात आणि थकवाही जाणवत नाही। म्हणून केव्हाही हसतमुखानेच काम करायला पाहिजे। आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। तर आधी मी कणिक मळून घेतली आणि कणिक मुरेल तोपर्यंत आता भाजीला काही पर्याय नव्हता म्हणून पिठलंच बनवणार आहे। आणि तसंही आवडते पिठलं आमच्या घरामध्ये सगळ्यांना आणि बरेच दिवस झाले मी बनवलंही नव्हतं। म्हटलं चला आज बनवूनच टाकूया। तर आधी चपात्या करून घेतल्या आणि पिठलं गरमच छान लागते, म्हणून पिठलं व्हायला एवढा काही उशीर लागत नाही, फक्त 10 मिनिटातच बनून जाते। म्हणून मस्त गरम पिठलं बनवलेलं आहे। चला तर मग सगळेजण आलेले आहेत, आम्ही मस्त आता जेवणाला बसणार आहोत। तर मस्त गरम पिठलं आणि भाकरी बनवलेल्या आहेत, भाकरी नाही पोळ्याच बनवलेल्या आहेत। तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि अपेक्षा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।